आज आपण आलू फिंगर चाटची रेसिपी बघणार आहोत। करायला फार सोपी आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ही डिश ओळखली जाते। स्ट्रीट फूड आहे। बऱ्याच ठिकाणी याला आलू पोंगा किंवा खानदेशात पोंगा बटाटा म्हटलं जातं। आज आपण 2 फ्लेवरमध्ये बटाट्याचं फिलिंग करणार आहोत। अतिशय भन्नाट लागतं चवीला। तर लगेच रेसिपी सुरू करूयात। मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतली आहे। एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि लाल तिखट जे आपलं रोजच्या वापरातलं आहे ते घेतलेलं आहे। आता आपण लसणाचा फ्लेवर एका फिलिंगला देणार आहोत। त्यासाठी लसूण आणि लाल तिखट हे दोन्ही थोडंसं मीठ घालून आपण ठेचून घेणार आहोत। तुम्हाला हवंच तर मिक्सरमधून देखील त्याला थोडंसं बारीक करून घेऊ शकता पाणी घालून। आता गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे आणि अर्धा पळी मी तेल घालते। फार तेल घालायचं नाही आहे, म्हणजे एक छोटा चमचा आपण तेल घालूयात। तेल फार जास्त गरम होऊन द्यायचं नाही आहे। यात आता आपण लसूण आणि लाल तिखट जे ठेचून घेतलं होतं ते घालून घेऊयात। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि अगदीच ते तळाला करपू नये म्हणून त्यात थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे। आपल्याला यात फक्त लसूण आणि लाल तिखट याचाच फ्लेवर हवा आहे। आपण यात काही दुसरं ॲड करणार नाही आहोत। आता हे छानसं आपल्याला परतून घ्यायचं। एक अर्धा मिनिटभर पुरेसं होतं। फार जास्तही परतायचं नाही आणि गॅसची फ्लेम चुकूनही वाढवायची नाही आहे, नाहीतर मग करपलेल्या लसणाचा वास आपल्या फिलिंगला येऊ शकतो। यात आता उकडलेल्या बटाट्याच्या मी फोडी करून घेतल्या आहेत त्या घालून घेते आहे आणि या सगळ्या फोडीना छान अशा परतून घ्यायच्या आहे। लसूण आणि लाल तिखट ठेचून घेताना मी थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे वरून आता अगदीच थोडं मीठ मी इथे घालणार आहे। तर इथे हे छान असं परतल्या गेल्यावर यात थोडंसं काळं मीठ घालणार आहे। काळं मीठ वापरलं ना की चव अगदी छान येते। यात साहित्य जरी फार कमी असलं तरी चव एवढी सुरेख लागते। नक्कीच तुम्ही हे ट्राय करून बघा। म्हणजे फक्त लसणाच्या फ्लेवरमध्ये बटाटे खूप चवीला छान लागतात। आता मीठ घालून देखील आपण परतलं आहे। एक 2 ते 3 मिनटं परतून झालं की आपण गॅस बंद करूयात आणि आपला बटाट्यासाठीचा म्हणजे बटाट्याच्या फिलिंगचा जो पहिला फ्लेवर आहे तो इथे तयार झालेला आहे। आता आपण दुसऱ्या फ्लेवरचं फिलिंग तयार करून घेऊयात। तर त्यासाठी इथे निम्मा बटाटा मी राखून ठेवला होता, तो आता एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये घेऊन आपण मॅश करून घेणार आहोत। मी इथे काट्या चमच्याने मॅश करून घेते। हाताने मॅश केलं तरी देखील चालणार आहे। फार असं अगदीच पेस्ट करायची नाही आहे, थोडं जाडं भरडच आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। मॅश करून झालं की आता पुढचं साहित्य घालून घेणार आहोत। यात आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। याचं ठराविक असं प्रमाण नाही आहे, तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात कांदा घालू शकता, फार घालायचं नाही आहे। यात आता धणे जिरे पूड घालून घेते। एक पाव चमचावर धणे जिरे पूड घालायची आहे। सोबतच यात आपण चाट मसाला घालून घेणार आहोत, अगदी पाव चमचा, आणि काळं मीठ घालायचं आहे, ते देखील पाव चमचा घालायचं आहे। फार घालायचं नाही आहे कारण चाट मसाल्यात देखील मिठाचं प्रमाण असतं आणि अगदी किंचितचं आपण इथे साधं मीठ देखील घालणार आहोत, कारण फक्तच काळं मीठ घालताना चव येत नाही, तर जोडीला थोडंसं साधं मीठ असणं गरजेचं असतं, त्यानेच चव छान बॅलन्स होते। यात आता आपण कोथिंबीर घालूयात आणि हे सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊयात। ही पद्धत तर फार सोपी आहे। दोन्ही पद्धती सोप्या आहेत आणि चवीला दोन्हीही छान लागतात, त्यामुळे दोन्हीही पद्धती थोड्या प्रमाणात नक्कीच करून बघा। तर आता आपण हे वरवर मिक्स केलं आहे आणि यात चिली फ्लेक्स घालायचं राहून गेले होते, तर ते घालते आहे। ते देखील थोडेसे म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ते करू शकतात। याने ही छान असा फ्लेवर याला येतो आणि चिली फ्लेक्स घालून झाल्यानंतर देखील आपण छानसं मिक्स करून घेणार आहोत। तर इथे दुसरा फ्लेवर देखील तयार झालेला आहे आणि बटाट्याचे दोन्ही फ्लेवर तयार झालेले आहेत। हा लसूण फ्लेवर आणि हा जो आपला रेग्युलर चाटचा फ्लेवर असतो तो दोन्हीही चवीला छान लागतात। तर आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात, पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मी पोंगे हे रेडीमेड तळलेलेच आणलेले आहेत। तुम्हाला हवंच तर तुम्ही कच्चे पोंगे घरी आणून तळू शकतात, जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने। तर तयार आहे मस्त असा पोंगा बटाटा चाट। याला तुम्ही तुमच्या आवडीच्या पद्धतीने खाऊ शकतात। खरं तर याला खाण्याची ही पद्धत अगदीच सोपी वाटते मला। याला बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने देखील असं फिलिंग करून आणि थोडंसं त्याला वरून बारीक शेव वगैरे लावली जाते।
तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व करू शकता, खाऊ शकता, टेस्ट करू शकतात. पण नक्कीच हे दोन्हीही फ्लेवर ट्राय करून बघा. खूप खूप छान लागतात. घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा पदार्थ आवडीने खातात आणि बनवायला जितका कमी वेळ लागतो ना, त्याहूनही कमी वेळ ही डिश संपवण्यासाठी लागत असतो. त्यामुळे नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. दोन्ही फ्लेवर ट्राय करा. कसे झाले हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच छान छान चटपटीत रेसिपींसाठी मराठी चव चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.